नमस्कार, मी मृणाली प्रणकर. एलएस मराठीच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही बातम्या विस्तारानं पाहायच्या आहेत, त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बीडमध्ये एफडीएची कारवाई. केकमध्ये मृतझूळ आढळल्याच्या तक्रारीनंतर लिंबागणेश येथील मधुर स्वीट होमवर एफडीएची धाड टाकल्यानंतर परिसरात खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी दाते पाटलांचं 7व्या दिवशीही अन्नताक आंदोलन. पालकमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन. सरकारच्या भूमिकेकडे आंदोलकांचं लक्ष. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पैशांचं झाड आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून वनविभागातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात आठवडाभरात 500 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांना रांगोळी साकारत मानवंदना. अमरावतीत रांगोळी चित्रकार प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषांची सुंदर रांगोळी साकारली. देवळा लोहनेर येथे भटके कुत्रे आणि मांजरींना विषारी चिकन खाऊ घालून ठार मारल्याची क्रूर घटना. 21 कुत्रे आणि 2 मांजरींचा मृत्यू. 2 संशयितांविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. कैलास पाटील आणि माझी मैत्री कायम आहे, असं निंबाळकर यांनी म्हटलंय. कैलास पाटलांच्या राजकीय निर्णयात मी बोलणार नाही. कैलास पाटील मित्र म्हणून मला आदराचे आहेत, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय. ज्या कारणासाठी गेलो त्यासाठी प्रयत्न करणार. आमदार कैलास पाटील आणि माझी मैत्री ही कायम आहे आणि ते 100% आहे. मित्र म्हणून मला त्यांचा आदर आहे. राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा, त्यात मी काही बोलणार नाही, असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलंय. ज्या कारणासाठी आपण गेलो आहोत त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकांनी विचारल्यानंतर आपण त्यांचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा निर्णय घेतलाय, असं निंबाळकर यांनी म्हटलंय. माणसाच्या समस्या सोडवणं ही त्या लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी असते आणि ती सोडवत असताना लोकप्रतिनिधी म्हणून जर त्याला काही अडचणी येत असतील तर शेवटी आम्ही जेव्हा गावात आमच्यासाठी मतं मागायला जाऊ तेव्हा लोक सुद्धा आम्हाला विचारणार आहेत की बाबा तुम्ही इतके वर्ष इथं लोकप्रतिनिधी ह्या पदावर होता तेव्हा आमची जी समस्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो होतो त्याच्या बाबतीत काय केलं. आणि मला वाटतं त्यांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या समस्येसाठी काही राजकीय निर्णय कुठल्या माणसानं जर घ्यायची आवश्यकता त्याला वाटली तर मला वाटतं की ज्यांनी ह्याच्या बाबतीत भाष्य केलंय त्यांना ह्याच्या बाबतीतली सखोल माहिती असेल किंवा ज्यांच्याबद्दल भाष्य होत आहे त्यांना सखोल माहिती असेल, पण मला ह्याच्या बाबतीत कुठलीही माहिती नाही. एक प्रश्न आहे. ओके पॅटर्न जिल्ह्यामध्ये आहे तुमची फार चांगली मैत्री. तुम्हाला काय वाटतं? मैत्री आहे ना. एक सोबत त्या पक्षाची आवाज तुम्हाला वैयक्तिक वाटतं? एक लक्षात घ्या, राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. मला काय वाटतंय अजून आता हे काय का मित्र म्हणून माझी मैत्री त्यांची कायम आहे. त्यांनी काय करावं, त्यांचा राजकीय निर्णय काय असावा ह्याच्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्या त्यांनी योग्य वाटल त्या पद्धतीचा निर्णय. मेळघाटातील भूतबाधेच्या अफवांवर मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. डोमा आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भूतबाधेच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, असा इशारा दादा भुसे यांनी दिलाय. विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत परत आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचं देखील त्या म्हणतायत. आश्रमशाळेतील सुविधांअभावी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन भुसेंनी दिलंय. मेळघाटमधील डोमा गावच्या आश्रमशाळेत भूतबाधा असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र या खोट्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलंय. भूतबाधेच्या खोट्या अफवा कोणी पसरवल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असा इशारा दादा भुसे यांनी दिलाय. मला या संदर्भातला 1 तासाभराच्या आत रिझल्ट मिळेल. या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. ज्या विज्ञान युगामध्ये आपण राहतो आहोत, मला वाटतं की या खोट्या अफवा ज्याने कोणी पसरवले असेल त्यांच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. बिलकुल, त्यासाठी शिक्षण विभाग सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम. पण सर अतिशय दुराव्यवस्था त्या ठिकाणी, फॅन नाही, लाईट नाही. 1 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये फॅन सुद्धा नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांची कुचंबना होत असं. ज्या ज्या सुविधांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा आताच आम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावरती गोष्ट घालू. जिल्हाधिकारी महोदय आहेत, CO महोदय आहेत, हा विषय मार्गी लावू.
सर 48 विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी क्षमता आहे त्या ठिकाणी 110 विद्यार्थ्यांना जे आहेत ते मुक्कामाला ठेवलं जात आहे. अक्षरशः जनावरांसारखे विद्यार्थी त्या ठिकाणी एका बेडवर 3 कुठल्या याला? किचन आहे त्या किचन मध्ये मुलींना ठेवण्यात गेलेलं आहे. या गोष्टीच्याही संदर्भामध्ये मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना बोलेल आणि तात्काळ कार्यवाही करायला. आता बातमी आहे परभणीमधून. परभणी आरोग्य विभागातील हलगर्जीपणाची तात्काळ चौकशी करा. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी माहिती आहे. बंद अँब्युलन्स लवकरच सुरू होणार असं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलंय. परभणीतील आरोग्य सेवा सुरळीत करण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन. परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये झालेल्या हलगर्जीपणाची तात्काळ चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. या प्रकरणी चौकशी जाहीर करण्यात आली असून दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. तसंच जिल्ह्यात बंद पडलेल्या अँब्युलन्स पुन्हा सुरू करण्यासह आरोग्य विभागातील सर्व व्यवस्था लवकरच सुरळीत करण्यात येणार असं आश्वासन सुद्धा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलंय. याबाबत मेघना बोर्डीकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू सायंगुडे यांनी. त्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अँब्युलन्सचा प्रश्न जे आहे नाही तो मी गांभीर्याने घेतलेला आहे. त्याच्यावर चौकशी होईल आणि ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर कारवाई होईल. आणि ही चौकशी कुठपर्यंत आली ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकारे? हे बघा शुक्रवारची घटना आहे. 2-4 दिवसात चौकशी पूर्ण होईल. आमदार संदीप क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तक्रारींवर काहीच कारवाई केली जात नाही असं क्षीरसागर यांनी म्हटलंय. विकास कामात निधी मिळत नाही, आम्ही गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरू असा इशारा क्षीरसागर यांनी दिला. आमदार संदीप क्षीरसागर यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तक्रारींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय. विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचं सुद्धा क्षीरसागर यांनी म्हटलंय. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आम्ही गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरू असा इशारा क्षीरसागर यांनी दिलाय. बघा, आम्ही काय स्वतःच्या कामासाठी तिथं निधी मागत नाही. अजितदादांच्या काळात जे शब्द दिले होते, अजितदादांनी भाषणात इथं म्हणले होते आणि मी त्यांना एका ठिकाणी भेटल्यानंतर मीडियात पण बोलले होते की त्याच्या मतदारसंघात 20 दिवसाला पाणी येते. आणि इथं सुद्धा नगरपालिकेच्या अजितदादांनी शब्द दिला होता की एका दिवसामध्ये इथं पाणी आणणार. कमीत कमी ते पैसे तरी वर्ग करा ना. मी तुम्हाला म्हणतोय 15 वित्त आयोग मधून ते पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत. ते पैसे जर वर्ग झाले तर 20 दिवसाचं पाणी 1 दिवसावरती. म्हणजे काय वैयक्तिक निधीसाठी मी पैसे मागत नाही. जे विकास कामं, ज्या लोकांच्या अडचणी ह्याच्यासाठी आम्ही तिथं भांडतोय. आणि आम्ही आता ठरवलंय विकास कामाला जर अडवणूक केली तर आम्ही रस्त्यावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळेच आज आपण हा स्वातंत्र्याचा श्वास घेतोय असं शिंदे यांनी म्हटलंय. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अभूतपूर्व प्रगती होतेय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. महान स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत असं शिंदेंनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतानं गेल्या काही वर्षात अभूतपूर्व प्रगती केली आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला. फ्लोरेस बेट भूकंपानं आदरलंय. किमान 20 जणांचा यात मृत्यू झालाय. इंडोनेशियात इमारती कोसळल्यात आणि यावेळी नागरिकांची धावपळ आपल्याला पाहायला मिळते. भूकंपामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटाजवळ 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारतींचं नुकसान झालंय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या. ताज्या माहितीनुसार या भूकंपात किमान 20 जणांचा मृत्यू झालाय. भूकंपानंतर इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा जारी केला होता. नागरिकांना किनारपट्टीपासून दूर जाऊन सुरक्षित उंच ठिकाणी जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. काही भागात त्सुनामीच्या लाटा नोंदवल्या गेल्या. आपण ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकतोय की हा किती मोठा भूकंप आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आता पाहूयात वेगवान घडामोडी.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचं मुख्य शासकीय ध्वजारोहण. ध्वजास रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शासकीय मानवंदना. हिंगोलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात ध्वजारोहण. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. अंबरनाथमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सर्व शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. मोठ्या संख्येनं कर्मचारी आणि नागरिक उपस्थित. 2 दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी. साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल. सलग 2 दिवस गर्दीचा ओघ असाच कायम. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर मंत्री गिरीश महाजन उपस्थित असलेल्या ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला. गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पार पडला ध्वजारोहण सोहळा. गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण. पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संस्थांचा सत्कार. पुण्यातील चाकणच्या वाहतूक कोंडीनं राजकीय वातावरण तापलं. राजकीय नेत्यांचा वाढला ओघ. वाहतूक कोंडीचा प्रश्न आता उद्योगांसोबतच राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी. ह्या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.